खूप वर्षांपूर्वी हिरण्यकश्यपू नावाचा एक अहंकारी राजा होता. तो स्वतःलाच देव मानत असे आणि सर्वांनी फक्त त्याचीच पूजा करावी अशी त्याची इच्छा होती. पण त्याचाच मुलगा प्रल्हाद भगवान विष्णूचा परमभक्त होता. राजाने त्याला धमकावलेत, शिक्षा दिली. पण प्रल्हादाची श्रद्धा अढळ होती. संतापलेल्या राजाने आपल्या बहीण होलिका हिला बोलावले. होलिकेला अग्नीत न जळण्याचं वरदान होते. योजना ठरली. होलिका प्रल्हादाला मांडीवर घेऊन जळत्या अग्नीत बसली. अग्नी प्रचंड भडकला, पण चमत्कार झाला. भक्त प्रल्हाद सुरक्षित राहिला आणि होलिका जळून भस्म झाली. त्या दिवसापासून होलिका दहनाची परंपरा सुरू झाली. ही कथा आपल्या शिकवते, अहंकाराचा अंत होतो, सत्य आणि भक्तीचा नेहमी विजय होतो.